काही शासकीय फंडातून होतं आहे आणि त्याला संपूर्ण सहकार्य आदरणीय आमदार राजाभाऊ साहेबांचं असे कार्यसंमेलन होणार त्याच्या माध्यमातून त्याला चालना मिळाली. आमच्या सर्व संजय रामा चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी, सर्व समाजाचे सहकारी, भटक्या समाजाचे सर्व सहकारी मंडळाने एकत्र येऊन अशा गोष्टीला चालना दिल्यामुळं आज हा खऱ्या अर्थानं सभागृह दिसतो. आज एक सुरुवात आहे. बाजूला असलेल्या जागेमध्ये, दोन्ही बाजूच्या जागेमध्ये अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. त्यासाठी आमदार साहेब व समाजातील मान्यवर योग्य ते सहकार्य करतील आणि चांगलं एक वास्तू तयार होऊन जाईल. या वास्तूमध्ये गोरगरिबांचे लग्न असतील, त्याचबरोबर इतर आमचे कानचिऱ्याचे प्रश्न असतात, छोटे छोटे मेळावे असतात, काही समाजाला रेग्युलर भेटायचं असेल तर या ठिकाणी विचारमंथन करण्यासाठी ही योग्य जागा झाली असं मला वाटतंय. आज मी संपूर्ण टीमचं आणि आमदार साहेबांचं विशेष करून ते अभिनंदन करतो. कारण आमदार साहेब ठामपणे राजाभाऊ राऊत साहेब जर पाठीमागे दिसते तर हे झालं नसतं. त्याच्या मागं पाठ धरून सातत्यानं चिकाटीनं आमचा संजय चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, संपूर्ण समाजाने सहकार केल्यामुळं, विश्वास ठेवल्यामुळं आज हे फळ दिसतं आहे. कुठलंही काम हे एका दिवसात होत नसतं, त्याला अनेक वर्ष लागतात. जसं टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, त्याच वृत्तीप्रमाणे कुठलंही काम करत असताना अनेक वेळ, अनेक महिने, अनेक वर्षे लागतात. त्याला तन मन धनानं निस्वार्थ भावनेनं मला काय मिळेल हे न पाहता मी समाजासाठी काय देऊ शकेल हे पाण्याची तळ निर्माण होते, तर अशी काहीतरी वस्तू निर्माण होते. त्यामुळे मी या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमदार साहेबांना लाख त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून असेच चांगलं कार्य घडत राहो. त्यानंतर समाज बांधवांच्या मध्ये एकी यावी, एकीची बळ हे महत्त्वाचं असतं या ठिकाणी. म्हणून इथं आलेलं आहे जातीनं आणि सगळ्यांना सहकार्य करण्यासाठी. धन्यवाद.